आपल्या अभयारण्यामध्ये जवळपास 40 ते 45,000 प्रवासी पक्ष्यांचं आगमन झालं आहे, ज्यामध्ये पक्षी जर म्हणायला गेलं तर बदकांच्या प्रजाती असतील, स्टॉर्क असतील, क्रेन असतील, मार्श हॅरियर असेल, रिव्हर्टन असेल, असे विविध पक्षी आपल्या इथं आलेले आहेत. त्याचबरोबर स्थानिक पक्षीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या नाताळच्या सुट्टीमध्ये आपण नांदूर मधमेश्वर अभयारण्याला भेट द्यावी. नाशिकपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे. मी पक्षीप्रेमी, पर्यटक आणि खास करून विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण नांदूर मधमेश्वर अभयारण्याला भेट देऊन ह्या प्रवासी पक्ष्यांना बघावं आणि हा जो निसर्गाचा ठेवा आपल्याला लाभलेला आहे त्याचा आनंद घ्यावा. आमच्या इथे राहण्याची सुद्धा उत्तम व्यवस्था आम्ही केलेली आहे, त्याचा सुद्धा आनंद घ्यावा. धन्यवाद. तर इथे येण्यामागचं रिझन माझं हेच होतं की सिटी लाईफ हे खूप रश असतो, कामाचं वर्दळ हे ते, तर थोडंसं निवांत मॉर्निंगमध्ये थोडंसं पीस मिळेल. आणि नेहमी मी बघते न्यूजमध्ये की नांदूर मधमेश्वर पक्ष्यांसाठी एक बर्ड सेंच्युरी म्हणून फेमस आहे. बाहेरचे पक्षी इथे येतात आणि ते बघण्यासाठी. नमस्कार, मी गंगाधर आघाव. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत नक्कीच जास्त पक्षी बघायला मिळतात. त्यामध्ये मायग्रेशनमध्ये पिंटेल, विजन, गडवाल, शावलर, ब्लॅकविंग स्टिल्ट अशा विविध प्रकारच्या डक स्पीशीज बघायला मिळतात. राफ्टर्समध्ये आपल्याला यावर्षी ऑस्प्रे जो दक्षिण अमेरिकेतून 6,500 किलोमीटर अंतर पार करून येतो, तोही पक्षी आपण यावर्षी चांगल्या त्याचा बघण्याचा आनंद घेऊ शकतो. तसेच स्मॉल प्राटिन कोल जे आपल्या 2-3 संख्येने दिसायचे ते आता 400-500च्या संख्येने आपण उघड्या डोळ्यांनीही बघू शकतो. याला कारण जे आहे ते येथील नांदूर मधमेश्वर चे अभयारण्यातील जे अधिकारी आहे त्यांनी यावर्षी जो प्लॅन केला त्यामध्ये पक्ष्यांना रुस्टिंगसाठी जे वातावरण लागतं ते खूप सुंदर तऱ्हेने इथे तयार झालेले आहे. त्यामुळे पक्ष्यांची संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे की जितक्या कालावधी थंडी राहील तितक्या कालावधीपर्यंतही हे पक्षी साधारणतः आपल्याकडे वास्तव्य करतील. त्यामध्ये क्रेन्स पण ह्यावर्षी साधारणतः 2,500 ते 3,000च्या संख्येने कॉमन क्रेन्स पण आपल्याला साईट होतात. स्पूनबिल, ओपन बिल, पेंटेड स्टॉर्क अशा विविध पक्ष्यांच्या प्रजातीही ह्यावर्षी चांगल्या प्रकारे बघायला मिळतात. त्यामध्ये पेंटेड स्टॉर्क हा जो पक्षी जो मायग्रेशन करत होता तो ह्यावर्षी आपल्याकडे साधारणतः 2006 पासून तो आपल्याकडे लोकल झालेला आहे. त्याही पक्ष्यांनी आता नेस्टिंगला सुरुवात केलेली आहे. तेही दृश्य आपण नक्कीच चांगल्या प्रकारे बघू शकतो.